हॅलो स्टुडंट्स, आज आपण बेसिक ऑफ कॉस्ट अकाउंटिंग या सब्जेक्टमधील लेसन नंबर 2 एलिमेंट ऑफ कॉस्ट अँड कॉस्ट शीट ह्या युनिटमधील क्वेश्चन नंबर आपण 3 पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 3 इलिस्ट्रेशन नंबर 3 पाहणार आहोत. तर ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय सांगितले ते पाहून घेऊ. तर सर्वात प्रथम सांगितलं आहे द एक्सपेंडिचर इनकर्ड इन द मॅन्युफॅक्चरिंग अँड सेलिंग ऑफ प्रोडक्ट एक्स फॉर द 3 months एंडेड 31 March 2019 इज ॲज गिवन बिलो. आपल्याला हा क्वेश्चन दिलेला आहे. क्वेश्चन व्यवस्थित रीड करा. काय सांगितलं आहे बघा. एक्स प्रोडक्ट आपल्याला प्रोड्यूस करायचं आहे. त्याच्यासाठी जेवढे पण मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस इनकर्ड झालेले आहे त्याची लिस्ट आपल्याला खाली दिलेली आहे. मग सर्वात प्रथम सांगितलेलं आहे डायरेक्ट मटेरियल कॉस्ट. डायरेक्ट मटेरियल कॉस्ट आपण कुठं शो करतो तर प्राईम कॉस्टच्या अंडर येतं डायरेक्ट मटेरियलमध्ये. तर ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॉस्ट शीटची लिस्ट दिलेली आहे. ते आपण अवश्य पहा. ते आल्याशिवाय ते लर्न झाल्याशिवाय हे तुम्हाला समजणार नाही. त्याच्यानंतर सांगितलं इंजिनियर्स फी. इंजिनियर्स फी येतं डायरेक्ट प्राईम कॉस्टलाच येतं. इंजिनियर्स फीज आहे, एक्सपेन्सेस आहेत म्हणून हे डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये येतं. पॉवर अँड फ्यूल तुम्ही ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहायचा तर इथं कुठे येणार आहे मॅन्युफॅक्चरिंगला येणार आहे. मॅन्युफॅक्चरिंग मीन्स फॅक्टरीला येणार आहे म्हणून ह्याच्यासमोर लिहायचं आहे एफ मीन्स फॅक्टरी ओव्हरहेड्स. वेजेस पेएबल डायरेक्ट लेबरमध्ये येतं म्हणून त्याच्यासमोर तुम्ही लिहायचं आहे प्राईम कॉस्ट. नुसतं पी लिहिलं तरी चालेल किंवा तुम्ही डायरेक्ट लेबर लिहिलं तरी चालेल. त्याच्यानंतर आहे ऑफिस सॅलरी कुठं येतं तर ऑफिस नावातच आलं आहे म्हणून हे ऑफिसच्या अंडर येईल, ऑफिस ओव्हरहेडच्या अंडर येईल. त्याच्यानंतर सांगितले ट्रेड डिस्काउंट आपण कुठेही शो करायचा नाही कारण तो फायनान्शियल नेचरचा आहे म्हणजे पैसे देताना क्रिएट झालेला डिस्काउंट आहे म्हणून ह्याचं पोस्टिंग कुठेही करायचं नाही. त्याच्यानंतर आहे चार्जेबल एक्सपेन्सेस येतं डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये आणि त्याच्यासमोर लिहायचं आहे प्राईम कॉस्ट किंवा डायरेक्ट एक्सपेन्सेस. त्याच्यानंतर आहे हॉलेजचा अर्थ आहे कमर्शियल ट्रान्सपोर्ट म्हणजेच मालाची वाहतूक करण्याचा खर्च आहे. मग त्याचा ते कुठं केलं जातं तर फॅक्टरीमध्ये. हे लक्षात ठेवा, लर्न करून ठेवा. हॉलेज कुठे येतं फॅक्टरीमध्ये येतं. त्याच्या पुढे एफ लिहून ठेवा. त्याच्यानंतर आहे जनरल ऑन कॉस्ट येतं ऑफिसच्या अंडर येतं हे म्हणून ह्याला ओ लिहून ठेवा. कॅटलॉग असतात म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की कपड्याच्या दुकानात वगैरे गेले की तुम्ही म्हणता कॅटलॉग दाखवा. मग कॅटलॉग प्रिंट करण्यासाठी जे खर्च येतो त्याला कॅटलॉग एक्सपेन्सेस म्हणतात. तो सेल्सशी रिलेटेड असतं म्हणून ते सेलिंग एक्सपेन्सेसच्या अंडर येतं. प्रोसेस अँड ऑपरेटिंग वेजेस आहेत. वेजेस म्हणजे डायरेक्ट लेबरच्या अंडर येईल. हे डायरेक्ट लेबरच्या अंडर येईल म्हणून हे प्राईम कॉस्टला जाईल. डायरेक्ट लेबर त्याच्यापुढे डायरेक्ट लेबर लिहू शकता किंवा प्राईम कॉस्ट लिहू शकता. त्याच्यानंतर आहे टाईम किपिंग एक्सपेन्सेस. टाईम किपिंग मी तुम्हाला सांगितलेलं होतं. कर्मचारी जेव्हा फॅक्टरीमध्ये येतात तेव्हा त्यांना एक टाईम मशीन दिलेली असते. त्या मशीनमध्ये ते थंब करतात किंवा कार्ड स्वाईप करतात आणि तेव्हाच त्यांना आतमध्ये एंट्री मिळते. तर जे टाईम किपिंग मशीन असेल ते मेंटेन करण्यासाठी आलेले एक्सपेन्सेस असतील तर त्याला म्हटलेलं आहे टाईम किपिंग एक्सपेन्सेस. ते फॅक्टरीला येतं. इलेक्ट्रिसिटी चार्जेस ऑफिसला येतं कारण हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटचा आयटम आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटचे सेलशी रिलेटेड सोडून बाकीचे सगळे एक्सपेन्सेस कुठे येतात तर ऑफिसला येतात. आणि ट्रेडिंग अकाउंटचे एक्सपेन्सेस प्राईम कॉस्टला आणि फॅक्टरी ओव्हरहेडला येतात. डोनेशन हे फायनान्शियल नेचरचं आहे म्हणून ह्याचं पोस्टिंग करायचं नाही. त्याच्यानंतर आहे टेंडरिंग एक्सपेन्सेस. टेंडर कशासाठी काढलं जातं तर गुड्स सोल्ड करण्यासाठी काढलं जातं म्हणून टेंडरिंग एक्सपेन्सेस सेल्समध्ये येतं. त्याच्यानंतर सांगितलं आहे कमिशन ऑन सेल्स. तर हे सेल्सशी रिलेटेड असलेलं कमिशन आहे म्हणून ते सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडला येईल. त्याच्या पुढं सांगितलं आपल्याला टन मॅन्युफॅक्चर्ड अँड सोल्ड 1000 म्हणजे 1000 टन आपण एक्स प्रोडक्ट तयार केलेलं आहे आणि ते विकलं पण सगळंच आहे. सगळेच्या सगळे जेवढे युनिट प्रोड्यूस केले तेवढे सगळे युनिट आपण सोल्ड केलेले आहेत. तर हे लक्षात ठेवा 1000 टन मी इथं लिहिलेलं आहे बघा. युनिट प्रोडक्ट 1000 टन, युनिट सोल्ड 1000 टन.
1000 टन आपण प्रोड्यूस केले आणि 1000 टन आपण सोल्ड केले, एवढंच सांगितलं. त्याची अमाऊंट दिलेली नसते, फक्त सांगतात की किती टन गुड्स प्रोड्यूस झाला आणि किती टन आपण सोल्ड केला. त्याच्यानंतर सांगितले त्यांनी प्रिपेअर कॉस्ट शीट ऑफ मॉडर्न मॅन्युफॅक्चरर्स मालाड शोईंग द कॉस्ट फॉर ईच इलिमेंट म्हणजे प्रत्येक इलिमेंटची कॉस्ट, प्रत्येक इलिमेंट प्रोड्यूस करण्यासाठी, एक वस्तू तयार करण्यासाठी किती खर्च आला तेच शोधायचं आहे. म्हणून सांगितले कॉस्ट ऑफ ईच इलिमेंट, द टोटल कॉस्ट पर टन अँड द प्रॉफिट फॉर द सेल आर मेड ॲट ₹100 पर टन. एका टनाला 100 रुपये प्रॉफिट असं सांगितलेलं आहे. तर मग आपल्याला इथं विचारलेलं आहे की एका टनाला 100 रुपये, तर 1000 टन आपण गुड्स सोल्ड केला आहे. क्वेश्चनमध्ये सेल्स दिले नाहीत, तर तुम्हाला सेल्स शोधता येतील, कारण सगळ्यात शेवटी सेल्स असतात. तर 1000 टन आपण वस्तू तयार केलेल्या आहेत आणि 1000 टन वस्तू तयार करण्यासाठी आपल्याला एक वस्तू तयार करण्यासाठी 100 रुपये खर्च आलेला आहे, ₹100 एक्सपेन्सेस झालेले आहेत. तर मग चला तर पाहूया आपण ॲन्सर कसं शो करायचं. तर सर्वात प्रथम आपण काय केलं, ते क्वेश्चनच्या समोर POF असं यस वगैरे नावं लिहून घेतली की ते कुठं जाणार आहे हे तुम्ही पहिलं पुट करून घ्यायचं. आणि हे पुट करून घेतल्याशिवाय तुम्हाला पोस्टिंग करता येणार नाही. आता बस ॲन्सर झालं आहे आपलं तयार, तर आता फक्त आपल्याला इथलं बघून पोस्ट करायचं आहे. इथं काही तुम्हाला जास्त त्रास नसतो, फक्त एवढंच की फॅक्टरी कॉस्टला काय येतं, ऑफिस कॉस्टला काय येतं, डायरेक्ट लेबर म्हणजे काय, डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय, डायरेक्ट वेजेस, डायरेक्ट प्रोडक्शन म्हणजे काय येतं, किंवा डायरेक्ट प्रोडक्शनच म्हणतो त्याला आपण, किंवा डायरेक्ट मटेरियल कॉस्ट पण म्हणतो. ह्याच्या अंडर काय काय येतं ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बघून आपल्याला पोस्टिंग करायचं आहे. चला तर करूया आपण पोस्टिंग. ज्याला सर्वात प्रथम पोस्टिंग काय करायचं, तर ज्याला तुम्ही P लिहिलेला आहे किंवा डायरेक्ट कॉस्ट लिहिलेला म्हणजे डायरेक्ट जिथं शब्द लिहिलेला आहे त्याचं पोस्टिंग डायरेक्ट एक्सपेन्सेस, डायरेक्ट मटेरियल आणि डायरेक्ट लेबरमध्ये येतं. तर आपण बघूया काय काय येतं ते. तर सर्वात प्रथम सांगितले डायरेक्ट मटेरियल कॉस्ट. सर्वात प्रथम मटेरियल कॉस्ट असतं. नेहमी पोस्टिंग करताना पहिलं मटेरियल असतं. आपण कॉस्ट शीट बघितलेली आहे, तिचा फॉर्मॅट तुम्हाला मी शिकवलेला आहे. त्याच पद्धतीनं करायचं. कोणताही आयटम कोणत्याही ह्याच्यामध्ये ओव्हरहेड्समध्ये टाकू नका, नाहीतर ॲन्सर रॉंग येईल. तर सर्वात प्रथम आहे डायरेक्ट मटेरियल कॉस्ट. पहिला आहे म्हणून मी पहिल्यांदा शो करते असं नव्हे, कारण आपण पहिलं कॉस्ट शीटला डायरेक्ट मटेरियल घेतो. तर डायरेक्ट मटेरियल कॉस्ट लिहिलेली आहे म्हणून आपण इथे लिहू डायरेक्ट मटेरियल कॉस्ट. डायरेक्ट मटेरियल कॉस्ट अमाऊंट आहे 30,000. अमाऊंट आहे 30,000. तर नाही लिहित मी, डायरेक्ट लिहिते. त्याच्यानंतर बघा डायरेक्ट मटेरियलमध्ये अजून काय आहे का बघा. डायरेक्ट मटेरियलमध्ये इंजिनिअरिंग फीज वगैरे नाही आहे. वेजेस आहे ते वेजेसला जाईल. ट्रेड डिस्काउंट घेत नाही. चार्जेबल एक्सपेन्सेस लिहिले ते एक्सपेन्सेसला जाईल. त्याच्यानंतर डायरेक्ट बघा इथं प्रोसेस ऑफ ऑपरेटिंग वेजेस हे डायरेक्ट लेबरला जाईल. त्याच्यानंतर काहीच नाही आहे, तर एकच आहे. त्याच्यानंतरचा नाव आहे ॲड करतो आपण त्याच्यामध्ये डायरेक्ट लेबर. डायरेक्ट लेबर त्याच्यामध्ये एक आहे डायरेक्ट लेबरमध्ये बघा. लेबर म्हणजे कामगारांचा पगार. इंजिनियर्स फीज हे डायरेक्ट लेबरमध्ये येतं. सॉरी, फीज आहे ती एक्सपेन्सेसमध्ये येईल, कारण फीज आणि एक्सपेन्सेसमध्ये येतात. तर इंजिनियर्स फी एक्सपेन्सेसमध्ये येईल. त्याच्यानंतर वेजेस पेएबल येईल बघा. वेजेस पेएबल येईल. अजून काय येईल बघा. वेजेस पेएबल लिहून घेऊ आपण. वेजेस पेएबल लेबर आहेत. लेबरचा पगार मजुरी आहे. त्याच्यानंतर बघा आपण पी कुठे लिहिलंय. प्रोसेस अँड ऑपरेटिंग वेजेस हे पण त्याच्यामध्ये येतील. प्रोसेस अँड ऑपरेटिंग वेजेस. प्रोसेस अँड ऑपरेटिंग वेजेस.
अमाऊंट लिहायची राहिलेली आहे. अमाऊंट बघून घ्या किती आहे. ह्याची आहे वेजेस पेएबलची 13,000 आणि प्रोसेसची आहे 2,000. ह्याची टोटल इथं 30,000 डायरेक्ट मटेरियलची. त्याच्यानंतर डायरेक्ट लेबरची आहे 13 2 15 15,000. ह्याची टोटल करून आपण नंतर केली तरी चालेल एकदम. त्याला प्राइम कॉस्ट म्हणायचं आहे हे. आणि तिसरं ह्याच्यामध्ये ऍड करायचं आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस त्याच्या अंडरमध्ये एक येतं डायरेक्ट एक्सपेन्सेस. आपण इथं लिहिलेलं आहे. तर बघा अजून काय जे झालंय त्याला आपण टिक करत जायचं आहे. तर जे झालेलं आहे आपण लिहिलेलं आहे त्याला टिक करायचं तुम्ही, म्हणजे तुमच्याकडून डबल पोस्टिंग होणार नाही. तर आपण प्रोसेसिंग एक्सपेन्सेस झालं. आता परत बघायचं पी कुठं दिसतोय, हे झालंय. डायरेक्ट मटेरियल कॉस्ट पोस्ट केलं. इंजिनियर्स फीज हे फीज आहे, एक्सपेन्सेस आहेत म्हणून इथं येईल इंजिनियर्स फीज. इंजिनियर्स फीज अमाऊंट आहे त्याची 1,000. त्याच्यानंतर आहे चार्जेबल एक्सपेन्सेस. त्याची अमाऊंट आहे 4,000. दोनच एक्सपेन्सेस आहे, त्याची टोटल करून बाहेर काढा 5,000. आणि आता ह्याची टोटल करा. ह्याच्या टोटलला नाव येतं प्राइम कॉस्ट. ह्याच्या टोटलला नाव येतं ए प्राइम कॉस्ट. प्राइम कॉस्ट टोटल किती येते बघा. ह्या तिघांची 1 2 3. हे झालं डायरेक्ट मटेरियल, हे झालं डायरेक्ट लेबर, हे झालं डायरेक्ट एक्सपेन्सेस. हे झालं डायरेक्ट मटेरियल, हे झालं डायरेक्ट लेबर आणि हे झालं डायरेक्ट एक्सपेन्सेस. ह्या तिघांच्या टोटलला आपण प्राइम कॉस्ट म्हणतो. टोटल किती येते बघा 50,000. 50,000. आता आपल्याला असं सांगितलेलं आहे पर टन कसं काढायचं ते मी तुम्हाला नंतर सांगते. आपण अगोदर हे 2 कॉलम आपले नेहमीप्रमाणे आहेत ते तसे करूया. त्याच्यानंतर बघा ह्याच्यानंतर काय येतं तर प्राइम कॉस्ट नंतर ॲड फॅक्टरी ओव्हरहेड्स. ॲड फॅक्टरी ओव्हरहेड्स म्हणजे फॅक्टरीचे एक्सपेन्सेस येतात ह्याच्या अंडर. तर पहिला फॅक्टरी ज्याच्या पुढं तुम्ही एफ लिहिलेलं आहे. इथं बघा काय लिहिलंय एफ म्हणजे पॉवर्स अँड फ्युअल्स. वळीनं करत जायचं आहे. पॉवर अँड फ्युअल्स. पॉवर अँड फ्युअल आहे 7,000 रुपीज. त्याच्यानंतर आहे हॉलेज. त्याच्या पुढे आपण एफ लिहिलेला आहे. त्याचे एक्सपेन्सेस इथं लिहायचे आहेत. कॉलेजची अमाऊंट आहे 3,000. त्याच्यानंतर आहे टाइम कीपिंग एक्सपेन्सेस. ₹2,000. याची टोटल करायची. ती टोटल इथं पुट करायची आहे. किती येते बघा 7 आणि 3 10 2 12 12,000. 12,000ची टोटल करायची. ह्याच्यामध्ये 62,000. 62,000ला नाव द्यायचं आहे आपल्याला फॅक्टरी कॉस्ट. काय नाव द्यायचं आहे फॅक्टरी कॉस्ट. बी म्हणायचं आहे इथं.
कॉस्ट. समजतंय का बघा इथपर्यंत फॅक्टरी कॉस्ट. त्याच्यानंतर येतं ऑफिसचे एक्सपेन्सेस. आपण क्वेश्चन सॉल्व करताना म्हणजे आपण क्वेश्चनमध्ये पाहिलेलं आहे ऑफिसला काय काय येतं. तर ज्याच्यासमोर तुम्ही एफ एफ लिहिलेलं आहे ते एका खाली एक लिहून घ्यायचं आहे. फॅक्टरी कॉस्ट नंतर येतं ॲड ऑफिस ओव्हरहेड्स. ऑफिस ओव्हरहेड्स. त्याच्यामध्ये एक वळीनं आपण क्वेश्चनमध्ये बघून घ्यायचं आहे. ओ आहे ऑफिस सॅलरी. पहिला आहे ऑफिस सॅलरी. ऑफिस सॅलरीची अमाऊंट आहे 5000. त्याच्यानंतर आहे जनरल कॉस्ट. जनरल कॉस्टची अमाऊंट आहे 1000. त्याच्यानंतर आहे इलेक्ट्रिसिटी चार्जेस. इलेक्ट्रिसिटी चार्जेस अमाऊंट आहे 2000 रुपीज. तीनच एक्सपेन्सेस ऑफिस एक्सपेन्सेस आहेत. ह्याची टोटल करा 5 + 1 + 2 6 8000 + 62000 70,000. 70,000ला नाव द्यायचं आहे आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन त्याला नाव द्यायचं आहे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. त्याच्यानंतर येतं सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. त्याच्यानंतर येतं सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. तर तुम्हाला त्याच्या पुढं फूट करायचे आहेत सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. त्याच्यानंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ॲड करायचे आहे. ज्याच्या क्वेश्चनमध्ये तुम्ही ज्याच्यासमोर सी लिहिलेला आहे यस लिहिलेला आहे ते यसची सगळ्यांची नावं वळीनं एकाखाली एक आपल्याला लिहायची आहेत. तर पहिलं सेलिंग अँड एक्सपेन्सेसमध्ये आहे कॅटलॉग एक्सपेन्सेस. नीट बघून घ्या काय काय दिलेलं आहे. कॅटलॉग एक्सपेन्सेस अमाऊंट आहे त्याची 1500. त्याच्यानंतर दुसरं आहे टेंडरिंग एक्सपेन्सेस. टेंडर काढतात ना ते टेंडर आहे आणि त्याचा एक्सपेन्सेस आहे टेंडरिंग एक्सपेन्सेस 1000 रुपीज. त्याच्या पुढे आहे कमिशन ऑन सेल. कमिशन ऑन सेल्स आहे 2500. एवढेच आयटम होते. ह्याची टोटल करा 5000 रुपीज. किती आले त्याचे 5000 रुपीज. याच्या टोटलला नाव द्यायचं आहे टोटल कॉस्ट. 70,000 + 5,000 80,000. 80,000ला नेम द्यायचा आहे कॉस्ट ऑफ टोटल कॉस्ट.
टोटल कॉस्ट कळली आपल्याला 80,000 रुपीज टोटल कॉस्ट आहे. त्याच्या पुढे आपल्याला सांगितलं आहे की प्रॉफिट शोधायचं आहे किती झाला ते. टोटल कॉस्ट किती झाली बघा आपली, सॉरी इथं चुकलं, 75,000. टोटल कॉस्ट झाली 75,000. म्हणजे वस्तू तयार करण्यासाठी आपल्याला 75,000 रुपीज एक्सपेन्सेस आलेले आहेत, टोटल एक्सपेन्सेस आलेले आहेत. आणि असं ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे प्रॉफिट. बट आपल्याला प्रॉफिट शोधायचं आहे, ॲड प्रॉफिट. प्रॉफिट शोधायचा आहे किती झाला तो प्रॉफिट. तर त्याच्यामध्ये खाली येतं, सगळ्यात खाली सेल्स येतात. सेल्स किती दिलेले आहेत तर 1000 टन. टन आपण काय केलेला आहे, प्रोड्यूस केलेला आहे. आणि 1 टन 100 रुपयाला आहे, 100 रुपीजला. म्हणजे टोटल ह्यांचं इंटू करायचं आहे, 1000 इंटू 100 म्हणजे येतात 1 लाख. सेल्स किती येतात 1 लाख. बघा आता सेल्स 1 लाख रुपीज आहेत. खर्च वस्तू तयार करण्यासाठी 75,000 आला, तर ह्याच्यातून 75 मायनस केल्यानंतर जो येतो तो प्रॉफिट. प्रॉफिट आला 25,000. कसा काढला ते इथे शो करते तुम्हाला. सेल्स मायनस टोटल कॉस्ट, सेल्स मायनस टोटल कॉस्ट, that is to say 1 lakh minus 75,000. असं येईल तुमचं आन्सर. तर हे झालं, सेल्स मिळाले आपल्याला 1 लाख. सेल्स किती मिळाले 1 लाख. आता आपल्याला पर युनिट काढायचं आहे. इथं आपला आन्सर संपलेला आहे, बट आपल्याला थोडं पर युनिट काढायचे आहे, कॉस्ट पर युनिट. तर कॉस्ट पर युनिट कशी काढायची ते मी तुम्हाला शिकवते. बघा, टोटल कॉस्ट ऑफ मटेरियल कॉस्ट, टोटल मटेरियल कॉस्ट किती आहे 30,000 आहे. 30,000 दिलेली आहे आपल्याला कॉस्ट. कॉस्टला काय करायचं आहे, इथं एक युनिट प्रोड्यूस करण्यासाठी आपल्याला एक वस्तू तयार करण्यासाठी 100 रुपये खर्च आला. तर मग पर टन, एका टनाला किती, तर इथं कसं काढायचं बघा. जे 30,000 आहे डिवाइड बाय 100, 1000 करायचं आहे. 1000 टन आपण प्रोड्यूस केलेला आहे, म्हणजे 30,000 डिवाइड बाय 1000 टन. टन्स डिवाइड केल्यानंतर आन्सर किती येतं बघा. ह्या 3 झिरोला 3 झिरो गेले, 30 रुपीज. 30 रुपीज पर टन. तुम्हाला हे रुपीज आहे, रुपीजचा कॉलम आहे. 30 रुपये एक वस्तू तयार करण्यासाठी कॉस्ट ऑफ मटेरियल येणार आहे, किंवा डायरेक्ट मटेरियल कॉस्ट 30 रुपये एक वस्तू तयार करण्यासाठी येणार आहे. त्याच्यानंतर तसंच ह्याला पण करायचं. ह्याला 1000 ने डिवाइड करायचं. 15,000 डिवाइड बाय 1000 टन. ह्या 3 झिरोला 3 झिरो गेले, 15. सेम ॲज इट इज ह्याला पण करायचं तसंच. 5,000 डिवाइड बाय 1000. ह्या 3 झिरोला 3 झिरो गेले, इथं आलं 5. 50,000 डिवाइड बाय 1000. ह्या 3 झिरोला 3 झिरो गेले, इथं आलं 50. तुम्ही ह्याची टोटल केली तरी चालेल. प्रत्येकाला तसंच करायचं आहे. 12,000 डिवाइड बाय 1000. ह्या 3 झिरोला 3 झिरो गेले, इथं आलं 12. इथं आलं 62. प्रत्येकाला 1000 ने डिवाइड करायचं आहे, म्हणजे 3 झिरो कॅन्सल होणार आहे. 3 झिरो 1000चे इथं येईल 8. ह्याची टोटल केली तरी चालेल, किंवा ह्याला ह्याच्यावरचे 3 झिरो गेले 70. ह्याच्यावरचे 3 झिरो गेले 5. ह्याच्यावरचे 3 झिरो गेले 75. ह्याच्यावरचे 3 झिरो गेले 25. आणि 1 लाख वरचे 3 झिरो गेले 100 रुपीज. ह्याची टोटल केली दोघांची तरी तुम्हाला 100 रुपीज येईल. तर अशा पद्धतीनं हे आपलं आन्सर इथं संपलेलं आहे. सेल्स आपल्याला दिलेले आहेत, त्याच्यावरून आपण सेल्स काढायचे. सेल्स काढल्यानंतर आपल्याला प्रॉफिट शोधता येतो. तर पहिले सेल्स काढायचे. सेल्स दिले नाहीत, पण आपल्याला इथं क्वेश्चनमध्ये प्रोडक्शन किती टन झालं आणि 1 टन तयार करण्यासाठी किती खर्च आला ते सांगितलेलं आहे. पर टन 1000 रुपीज आहे.
म्हणून इथं सेल्स आपण फाइंड केले 1000 इंटू 100 क्वेश्चनमध्ये गिवन आहे. आणि त्याच्यावरून सगळ्यात शेवटी बघा क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे की काय झालं आहे ते, म्हणजे किती टन प्रोड्यूस झाले आणि पर टन वस्तू तयार करण्यासाठी किती खर्च आला इथं सांगितलेलं आहे बघा. प्रिपेअर कॉस्ट शीट, आपल्याला कॉस्ट शीट तयार करायची आहे ऑफ मॉडर्न मॅन्युफॅक्चरर्स मालाड, शोईंग द कॉस्ट फॉर ईच एलिमेंट्स, द टोटल कॉस्ट पर टन अँड द प्रॉफिट इफ द सेल्स आर मेड ₹100 पर टन. प्रॉफिट म्हणजे प्रॉफिट आपल्याला कसा मिळणार आहे, तर सेल्सवर प्रॉफिट मिळणार आहे. आणि सेल्स किती आहे तर 1000 टन आहे, इंटू 100 केल्यानंतर आपल्याला 1 लाख मिळतं. 1 लाख मिळाल्यानंतर आपण काय केलं, प्रॉफिट शोधला. 1 लाख मायनस 75 केल्यानंतर प्रॉफिट आला 25,000 आणि पर टन आपण सगळ्यात शेवटी काढलं. हा जर व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.